हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता मकाविषयी माहिती घेऊया. एक, गुणवत्तेच्या व उपयुक्तेच्या दृष्टीतून मका इतर धान्यांपेक्षा कमी प्रतीचे धान्य समजले जाते. 2, मक्याचे पीठ निघायला 3-3.5 महिन्यांचा कालावधी लागतो. मक्याचे दाणे लवकर सडून जातात. 3, मक्याच्या पिठापासून भाकरी बनवतात. मक्याची भाकरी व उडदाच्या पिठाचे भुजियू आदिवासी लोक आवडीने खातात. मक्यापासून पोहे व चिवडाही बनवला जातो. कोवळ्या मक्याचा चिवडा व भजी बनवली जातात. 4, मक्यापासून ढोकळे व वडेही बनवले जातात. पळसाच्या पानावर मक्याच्या पिठापासून बनवलेली भाकरी अत्यंत गोड, स्वादिष्ट व पौष्टिक असते. 5, मक्याची कोवळी भाजलेली कणसे भाजून खूपच स्वादिष्ट लागतात. ती पौष्टिकही असतात. 6, मक्याचे सुकलेले दाणे शेकल्याने त्याच्या लाह्या चांगल्या फुटतात. मक्याच्या लाह्या मोठ्या व खूप स्वादिष्ट लागतात. 7, मक्याचे दाणे मधुर, कडवट, तुरट, वृक्ष, कफ व पित्तहारक रुची उत्पन्न करणारे, मल बांधण्यास उपयुक्त ठरणारे व थंड आहेत. मका लुळेपणा व पांगळेपणा निर्माण करणारा असून वायूचा प्रकोप करणारा आहे. 8, मका पचण्यास जड असल्याने ज्यांचे शरीर अत्यंत सुदृढ असेल, ज्यांचा जठराग्नी प्रज्वलित असेल, त्यांनाच तो पचू शकतो. ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे त्यांना मका पचत नाही. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.